नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिन्याच्या वन लाइनर चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एकूण 200 प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर सर्व प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे आहेत पुढील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने. तर चला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय तर एम-पी-एस-सीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे नाव आहे विवेक भीमनवार असे त्यांचे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे, तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन होणार आहे. यानंतर अलीकडेच नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर जेरेड इसाकमन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, थोडाही स्किप न करता. तर यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच कोणत्या राज्यामध्ये रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या धडकेमध्ये 7 हत्तींच्या मृत्यूंची घटना समोर आली आहे, तर आसाम या. यानंतर विद्यार्थ्यांनो, केंद्र सरकारने माजी अग्निवीरांना BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये किती टक्के कोटा निश्चित केला आहे, तर एकूण 50%. यानंतर कोणते विद्यापीठ आपल्या भारतातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर बनले आहे, तर पतंजली विद्यापीठ बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 गट 1 मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे, तर आंध्र प्रदेश या. यानंतर एकता नावाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातोय, तर भारत आणि मालदीव या. यानंतर 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे, तर ते आहे आपल्या भारत देशाकडे. यानंतर 10वा प्रश्न, तर राष्ट्रीय उपाययोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुरेश गोयल यांची. यानंतर 11वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम-पी-एस-सीच्या सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महेंद्र हरपाळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे, तर तिचे नाव आहे स्मृती मानधना. यानंतर पुढील प्रश्न, 12व्या अंडर-19 आशिया कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे, तर पाकिस्तान या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच चर्चेमध्ये असलेले भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले अंजदीप INS हे काय आहे, तर हे आहे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न 15वा, तर 2025 च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीमध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 142व्या. यानंतर 16वा प्रश्न, 2025 च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे, तर स्पेन. यानंतर पुढील प्रश्न, तर VB रामजी विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी केव्हा दिली आहे, तर 21 डिसेंबर 2025. यानंतर चर्चेमध्ये असलेल्या अरवली पर्वतरांगेचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्याशी लागून आहे, तर राजस्थान या. यानंतर पुढील प्रश्न, 8 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव कुठे आयोजित करण्यात आला होता, तर अमेरिकामध्ये. यानंतर 20वा प्रश्न, तर दरवर्षी शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर 23 डिसेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, मनुस्मृती दहन दिवस केव्हा साजरा केला जातो, तर 25 डिसेंबर या दिवशी. यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर ते कोण होते, तर ते होते हिंदी लेखक. यानंतर पुढील प्रश्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 0 ते शतक या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर इंदोर मध्य प्रदेश मध्ये. यानंतर जयंत नारळीकर हे कोण होते, ज्यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे, तर ते होते खगोल व भौतिक शास्त्रज्ञ. यानंतर 25वा प्रश्न, फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे, तर रवी डिसी यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑन्ड्रे
देझार ए दे लेत्र या नावाने कोणाला ओळखले जाते? तर रवी डीसी यांना ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, तर WPL 2026 साठी दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या कर्णधारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जेमिमाह रोड्रिग्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर IUCN मध्ये सामील होणारा 90वा देश कोणता ठरलेला आहे? तर तुवालू हा ठरला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवत गीतेच्या श्लोकांचे पठण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तराखंड. यानंतर 30वा प्रश्न, तर दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 24 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. यानंतर अंतराळामध्ये जाणारी जगातील पहिली अपंग व्यक्ती कोण ठरली आहे? तर मायकेला बेंट हाऊस जर्मनी मधील. नंतर पुढील प्रश्न, तर महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कर्मश्री या योजनेचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर महात्मा श्री असे करण्यात आले आहे. यानंतर कोणाला प्रतिष्ठित टर्नर प्राइज 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नैना कालू यांना. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या पर्वतरांगेला एक समान कायदेशीर व्याख्या दिली आहे? तर अरवली. यानंतर विद्यार्थ्यांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये एम्स विजयपूर कॅम्पस मध्ये पहिले जेन-झेड पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे? तर जम्मू व काश्मीर. यानंतर सार्वजनिक सेवा कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशातील पहिली QR कोड फीडबॅक प्रणाली कोठे सुरू करण्यात आली? तर हैदराबाद मध्ये. यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार कोण आहे, ज्याची या वर्षीच्या खेळातील सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नुकतीच शिफारस करण्यात आली आहे? तर हार्दिक सिंग आहे तो. यानंतर पुढील प्रश्न, इस्रोने कोणत्या रॉकेटद्वारे 6100 किलो वजनाच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर LVM-3M6 बाहुबली. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर आपला भारत. यानंतर NDTV इंडियन ऑफ द इयर 2025 मध्ये कोणाला ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर जय शहा यांना. यानंतर 700 अब्ज डॉलर्सची संपत्ती पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर एलॉन मस्क ठरले आहेत. यानंतर फिफा अरब कप चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर मोरोक्को या. यानंतर कोणाच्या स्मरणार्थ छत्तीसगड मध्ये देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारण्यात आले आहे? तर शहीद वीर नारायण सिंग यांच्या. यानंतर BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष युगल जोडीने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने K4 सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर आपला भारत. यानंतर दरवर्षी गुरु गोविंद सिंह यांच्या पुत्रांच्या शौर्याला आणि बलिदानाला स्मरण करण्यासाठी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 डिसेंबर या दिवशी. यानंतर सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर मोहर बसू आहेत. यानंतर आपल्या भारताच्या 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत? तर उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. यानंतर सुशासन दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर या दिवशी. यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप अधिकृतपणे तटरक्षक दलाला कधी सुपूर्द करण्यात आले आहे? तर 23 डिसेंबर 2025 मध्ये. यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले? तर एकूण 20 जणांना. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
अर्णव महर्षीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान. यानंतर न्यू बॅलन्स या ग्लोबल स्पोर्ट्सवेअर ब्रँडची पहिली भारतीय महिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनली आहे? तर जान्हवी कपूर बनली आहे. यानंतर ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनु गर्ग यांची. यानंतर भारतातील रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य कोणते बनणार आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य बनणार आहे. यानंतर एशियन युथ पॅरा गेम्स 2025 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर 102 पदके जिंकली आहेत आणि त्यामध्ये सुवर्ण पदकांची संख्या आहे 36 ची. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, 7 ते 14 डिसेंबर दरम्यान एशियन युथ पॅरा गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर दुबईमध्ये. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर काय आहे? तर मोरवीर आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 59वा, तर अलीकडेच ओडिशा राज्यामध्ये धनु यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे? तर भगवान श्रीकृष्ण यांच्या. यानंतर 60वा प्रश्न, तर दरवर्षी समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती केव्हा साजरा केली जाते? तर 26 डिसेंबर या दिवशी. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगातील चौथी आणि आपल्या भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर ती आहे स्मृती मानधना. यानंतर पुढील प्रश्न, ICC अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली? तर आयुष म्हात्रे यांची. यानंतर 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे? तर नांदेडमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, आकाश नेक्स्ट जनरेशन म्हणजेच आकाश NG हे आपल्या भारताचे स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक जमिनीवरील हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणी विकसित केले आहे? तर DRDO ने. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण ने कोणत्या राज्याला टायगर प्रेझेंट स्टेट म्हणून पुन्हा दर्जा दिला आहे? तर गुजरात. यानंतर INS वाक्षीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या आहेत? तर द्रौपदी मुर्मू ठरल्या आहेत. तर पहिले राष्ट्रपती यापूर्वी 2006 मध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे होते. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, माहिती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 67वा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाने सुपर कंडक्टिंग मॅगलेव तंत्रज्ञानावर आधारित एका चाचणी ट्रेनने केवळ 2 सेकंदामध्ये 700 किलोमीटर प्रति तास वेग गाठण्याचा जागतिक विक्रम केला आहे? तर चीन. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी भारताची पहिली क्रिकेटपटू कोण आहे? तर मिताली राज आहे. यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये ग्लोबल चेस लीग 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न 17वा, तर 2026 चा बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ओम प्रकाश शहा यांना. यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ॲडव्होकेट हर्षवर्धन निंबाळकर यांची. यानंतर पुढील प्रश्न, MPSC चे माजी अध्यक्ष कोण होते? त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपला, तर ते होते रजनीश शेठ. यानंतर आंतरराष्ट्रीय T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतातील महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर दीप्ती शर्मा ठरली आहे. यानंतर चर्चेमध्ये असलेले भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले शिडाचे जहाज, तर त्याचे नाव आहे INSV कौंडिन्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय सैन्य दलांची ताकद वाढवण्यासाठी तब्बल किती कोटी रुपयांच्या शस्त्र आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे? तर 79,000 कोटीच्या. यानंतर डिसेंबर मध्ये फ्रेंच देशाचा प्रतिष्ठित सन्मान शेवेलियर दे
ल ऑड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस मिळाला कोणाला तर रवी डीसी यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 40व्या आशियाई जलपक्षी जनगणना 2026 चे आयोजन कधी करण्यात आले आहे तर 10 आणि 11 जानेवारी 2026 दरम्यान. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या भारतातील सर्वात मोठे सुमारे 2000 वर्षापूर्वीचे दगडी भूलभुलैया सापडले आहे तर सोलापूरमध्ये. यानंतर ह्यू मॉरिश हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांचे नुकतेच 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले तर इंग्लंड या. यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPP मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय कोठे सुरू होत आहे तर मध्य प्रदेशमध्ये. यानंतर महिला टेनिस असोसिएशनचा 2025 चा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर आर्यना सबलेंका यांनी. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे व त्याला ट्रम्प गोल्ड कार्ड असं नाव दिलं आहे तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये स्थान देण्यात आले आहे तर नितीश कुमार यांना. यानंतर सौदी अरेबियातील जेहाद येथे झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर अभिनेत्री आलिया भट यांना. यानंतर मनरेगा या योजनेचे नाव बदललेले असून आता ही योजना कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे तर पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना या नावाने ओळखली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027 च्या जनगणनेसाठी किती कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे तर 11,718 कोटींच्या. यानंतर पुढील प्रश्न तर नुकतेच अंदमान आणि निकोबार बेटांमधील कोणत्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा व मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर श्री विजयपुरम या. यानंतर टाइम मासिकाने 2025 चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे तर नील मोहन यांना. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन केव्हा झाले तर 12 डिसेंबर 2025 मध्ये. यानंतर होरी हब्बा हा पारंपरिक उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर कर्नाटकमध्ये. यानंतर पुढील प्रश्न इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या. यानंतर पुढील प्रश्न तर प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळविणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत तर समीर सुमैया ठरले आहेत. यानंतर तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने नुकतेच खेळामधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर अमेरिका. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे तर चंद्रपूर. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025 चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला तर 36 जणांना. यानंतर उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी किती टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तर 30%. यानंतर पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे तर आपल्या भारतामध्ये. यानंतर 2020 मध्ये गलवान येथे चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षामध्ये 20 सैनिकांच्या स्मरणार्थ आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले आहे तर लडाख या. यानंतर 99वा प्रश्न राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर 14 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर 100वा प्रश्न तर भारत दौऱ्यावर असलेला लिओनेल मेसी हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे तर अर्जेंटिना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 101 वा तर IPL 2026 मध्ये सर्वात महागडा म्हणजेच 25.20 कोटीचा खेळाडू कोण ठरला तर कॅमरून ग्रीन ठरलेला आहे. यानंतर ICC कडून नोव्हेंबर 2025 चा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला तर शेफाली वर्मा. यानंतर पुढील प्रश्न
प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर संगीता बरुआ यांची. यानंतर कोणत्या देशाने 14 वर्षाखालच्या मुलींनी शाळेमध्ये हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे तर ऑस्ट्रिया. यानंतर अलीकडेच घोषित करण्यात आलेली येलो लाईन कोणत्या 2 देशांदरम्यान आहे तर इस्रायल आणि गाझा. यानंतर पुढील प्रश्न, द बँकर या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून देण्यात येणारा ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला तर DBS या बँकेला. यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदाची शपथ घेऊन केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर राजकुमार गोयल बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, डिसेंबर 2025 मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेले सिरीसर तलाव हे रामसर स्थळ कोठे आहे तर राजस्थानमध्ये. यानंतर डिसेंबर 2025 रोजी नव्याने घोषित करण्यात आलेले कोपरा जलाशय हे रामसर स्थळ कोठे आहे तर छत्तीसगड मध्ये आहे. यानंतर 110वा प्रश्न, तर HPV लस मोफत प्रदान करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर तामिळनाडू. यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मनीष राय चौधरी यांना. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प महादेव म्हणजेच प्रोजेक्ट महादेव कशाशी संबंधित आहे तर फुटबॉलशी संबंधित आहे. यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या शक्तिशाली वादळामुळे कोणत्या देशातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंच प्रतिकृती कोसळून नष्ट झाली आहे तर ब्राझील. यानंतर रोजगार हमी योजना देणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हे विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडले आहे तर शिवराज सिंह चौहान यांनी. यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर लीला चितळे यांना. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच BJPच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नितीन नबीन यांची. यानंतर नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल सुरू केले आहे तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत तर जोसे अँटोनियो कास्ट बनले आहेत. यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा दिलीप V चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो तर 18 डिसेंबर या तारखेला. यानंतर पुढील प्रश्न, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे तर अजित पवारांकडे. यानंतर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताकडून कोणत्या चित्रपटाचे नामांकन देण्यात आले आहे तर होमबाउंड या. यानंतर आपल्या भारतातील कोणत्या शहरामध्ये फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा 70 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे तर कोलकाता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी कोणत्या शहराला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली आहे तर हान्सिया. यानंतर नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रेट ऑनर निशाण देऊन सन्मानित केले आहे तर इथिओपिया. यानंतर 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत तर एलॉन मस्क ठरले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन केव्हा झाले तर 18 डिसेंबर 2025 रोजी. यानंतर बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड 2026 कोणी जिंकला आहे तर एअर इंडियाने जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दरवर्षी गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो तर 19 डिसेंबर या दिवशी. यानंतर दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस कधी साजरा केला जातो तर 18 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर SBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर रवी रंजन यांची नियुक्ती केली आहे. यानंतर टेरिटोरियल आर्मी मध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे तर कोल्हापूर या जिल्ह्याची.
यानंतर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला, तर तो आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपी हा पक्ष. यानंतर द इकॉनॉमिक टाइम्स म्हणजेच ET कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 मध्ये लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे, तर सायरस पूनावाला यांना. यानंतर पुढील प्रश्न, पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, तर लाहोर युनिव्हर्सिटी. यानंतर राजस्थानमधील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरील देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्यांची लांबी किती आहे, तर 4.9 किलोमीटर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या रेल्वे स्थानकाला 2025 चा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार मिळाला आहे, तर मियाना रेल्वे स्टेशन मध्य प्रदेश. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे, तर झारखंड या संघाने. यानंतर केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील म्हणजेच FDI या क्षेत्रातील मर्यादा वाढवून किती टक्के करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे, तर 100%. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राजेश अग्रवाल. महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न, आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 3ऱ्या क्रमांकावर. यानंतर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 36व्या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीय विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले आहे, तर आसाम. यानंतर पुढील प्रश्न, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी आपल्या भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे, तर फ्रान्स या देशाशी. यानंतर अंडर-19 आशिया चषक 2025 साठी आपल्या भारताच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आयुष म्हात्रे यांची. त्यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे, तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या मुद्द्यावर कठोर कायदा करण्यास सांगितले आहे, तर दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणीसाठी. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय सैन्याने 2025 साठी कोणता कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025 हा कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. तर जागतिक एड्स डे केव्हा साजरा केला जातो, तर 1 डिसेंबर या दिवशी. यानंतर 28 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यामधील गोकर्ण जीवोत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत, तर राम सुतार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले, तर अमरावती. यानंतर यंदाचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर मीनाक्षी निकम यांना. यानंतर दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले, तर ऑपरेशन सागर बंधू. यानंतर 2026 मधील COP31 परिषद कोठे आयोजित केली जाईल, तर तुर्की. यानंतर आंद्रे रसेल या खेळाडूने नुकतेच IPL खेळांमधून निवृत्ती जाहीर केली आहे, तर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर वेस्ट इंडिज या. यानंतर पॉपस्टारचा पहिला विजेता कोण ठरला आहे, तर रोहित राऊत ठरला आहे. यानंतर जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर गेनाडी गोलोव्किन यांची. यानंतर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण आहे, तर विराट कोहली ठरला आहे. यानंतर NDA मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळविणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली, तर सिद्धी जैन ठरली आहे. यानंतर 160वा प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले आहे, तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. यानंतर पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे निधन केव्हा झाले आहे, तर 23 नोव्हेंबर 2025 मध्ये. यानंतर देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आले आहे, तर लोकभवन असे केले आहे. यानंतर देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे, तर कर्तव्य भवन या नावाने ओळखले जाणार आहे. काय, तर केंद्रीय सचिवालय. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची. यानंतर पुढील प्रश्न, व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर राकेश मारिया यांनी. यानंतर डेव्हिड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे तर इटली या देशाने. यानंतर 2025 च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेमध्ये आपल्या भारताने पहिल्याच उपस्थितीमध्ये कोणते स्थान पटकावले तर 8वे स्थान पटकावले आहे आपल्या भारत देशाने. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा करण्यात येत असतो तर 3 डिसेंबर या दिवशी. यानंतर 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदानंद दाते यांची. यानंतर उषा जानकिरमन यांची RBI मध्ये कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्यकारी संचालक. यानंतर 2025 च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल पिस्तूल स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे एकूण किती पदके आपल्या भारताने जिंकले आहेत तर एकूण 13 पदके जिंकले आहेत. किती तर 13. यानंतर पुढील प्रश्न, 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाने सिल्व्हर पिकॉक इंटरनॅशनल सेक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला तर गोंधळ. यानंतर पुढील प्रश्न, परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर 2025 साठी वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर आर्मंड ड्युप्लांटिस आणि सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरॉन यांची. यानंतर कोणत्या मंत्रालयाने 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम सुरू केली आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. यानंतर नवी दिल्ली येथे भारत आणि रशिया यांच्यामध्ये कितवी बैठक झाली तर 23वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद. यानंतर 2025 मध्ये लोकसभेने कोणते विधेयक मंजूर केले आहे तर केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक 2025. यानंतर दरवर्षी भारतीय नौदल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो तर 4 डिसेंबर या दिवशी. यानंतर महिला शांती व सुरक्षा निर्देशांक 2025-26 कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर महिलांच्या जागतिक स्थितींवरील निर्देशांकीय. यानंतर महाराष्ट्राने एका महिन्यामध्ये किती सौर सिंचन पंप बसवून गिनीज विश्व विक्रम नोंदवला आहे तर 45,911. यानंतर पुढील प्रश्न, कर पारदर्शकतेवरील जागतिक मंचाच्या 18व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोणी केले तर अर्थमंत्र्यांनी केले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्जुन एरिगेसी यांनी जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणाला पराभूत करून जिंकले आहे तर विश्वनाथन आनंद यांना. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो तर 6 डिसेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर माधव खुराना यांची कोणत्या प्रकरणामध्ये विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर मिझोरामचे कोणते माजी राज्यपाल 73व्या वर्षी निधन पावले आहे तर स्वराज कौशल. यानंतर DRDOने कोणती प्रणाली यशस्वीपणे चाचणी केली आहे तर लढाऊ विमान एस्केप सिस्टमचा उच्च गती रॉकेट स्लेज चाचणी. यानंतर विश्व मृदा दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला तर 5 डिसेंबर रोजी. यानंतर PM विश्वकर्मा योजना अंतर्गत 1 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण किती लाभार्थी नोंदवले गेले तर 30 लाख. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणजेच काय तर ॲडव्होकेट जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मिलिंद साठे यांची. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली रामकृष्णन चंदर यांची. यानंतर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर 131व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. यानंतर 2024-25 मध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहल कितव्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर. यानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी SAARC या संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी
कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न तर पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हरमनप्रीत कौर यांची. यानंतर पुढील प्रश्न तर आपला भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे तर लाल किल्ला. यानंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विवेक चतुर्वेदी यांची. यानंतर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर प्रेम कुमार यांची. यानंतर 200वा प्रश्न पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना. नंतर पुढील प्रश्न तर सुलतान अझलान शाह कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे तर बेल्जियम या. यानंतर पुढील प्रश्न आहे 202 वा तर कोणती कंपनी भारताची 27वी नवरत्न कंपनी बनली आहे तर नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही. यानंतर मोफत वायफाय देणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका किंवा पहिले शहर कोणते बनणार आहे तर मीरा भाईंदर. यानंतर आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावर स्वाक्षरी केली आहे तर रशिया. यानंतर असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणजे CDF म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पाकिस्तान. यानंतर दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर 10 डिसेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे तर चंदीगड विद्यापीठ. यानंतर 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती तर गांधीनगर. यानंतर पुढील प्रश्न तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर 9 डिसेंबर या दिवशी. यानंतर 210वा प्रश्न तर विद्यार्थ्यांनो शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र. यानंतर जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर सर्वज्ञ सिंग कुशवाह ठरला आहे. यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कलिकेश सिंग देव यांची. यानंतर पुढील प्रश्न 2025 चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर झोरावर सिंग संधू यांनी. यानंतर अलीकडेच भारताच्या कोणत्या संस्थेने फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली आहे तर DRDO. यानंतर पुढील प्रश्न आहे 215 वा तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये 19वा सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला आहे तर रशिया. यानंतर 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला तर गगनजीत भुल्लर ठरला आहे. यानंतर ग्लोबल ह्युमन सोसायटी कडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले आहे तर आनंद अंबानी. यानंतर पुढील प्रश्न 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव म्हणजेच IISF 2025 हा 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान कोठे पार पडला तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी. यानंतर स्क्वॅश विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर चेन्नई. यानंतर शेवटचा प्रश्न महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे तर बिहारमध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कमेंटमध्ये सांगायचे आहेत. तर प्रश्न पाहून घेऊयात. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सर्वांनी योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर SBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंटमध्ये कळवा. आणि जाता जाता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.